हॅलो हॅलो नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये yes. आता आम्ही चाललोय परत गरमीमध्ये शॉपिंग करायला ठाण्याला. गरमी प्लस म्हणजे ऑलमोस्ट आता आम्ही निघालो बेकार संध्याकाळच्या गरमी. टायमिंगला, बट स्टील आता सध्या एवढं ऊन वगैरे आहे की संध्याकाळी निघालं तरी गरम होतं. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. येत काय नाही करतोयस? आम्ही. सो मला थोडी शॉपिंग करायची आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ साडी वगैरे. मला साडीची शॉपिंग करायची आहे स्पेशली. आणि मला जी साडी हवी आहे ती मी दादरला पण पाहिजे, घाटकोपरला पण पाहिजे, पण मला नाही मिळाली कुठे, म्हणून आम्ही आता ठाण्याला चाललो आहे. राहुल काय करतोयस? बोल ना तू बोल. अरे बोल, आता काय लाजतेस? मगाशी मी पण गेलो तेव्हा मला बोलते, आता स्वतःला असते. पहिला टाइम आहे ना आमचा, तर मग आम्ही असं असणार ना आमचं. पण तू काहीतरी विचित्रच करतोयस, तुझं नोटिफिकेशन वगैरे बघतोय. अरे तू काहीतरी आलं होतं म्हणून बोल ना, तुझा व्हिडिओ चालूच आहे. तर मग मी दादर आणि घाटकोपरला पण बघितली की मला साडी वगैरे, बट ती अनफॉर्च्युनेटली मला नाही मिळत आहे. दादरला मी एवढी नाही फिरले, मी थोडंफार फिरले, बिकॉज मी आफ्टर ऑफिस गेले होते. सो मला जास्त टाईम नाही मिळाला, कारण दादर लवकर बंद होतं 9 वाजता वगैरे. तर मग आता आम्ही आलो ठाण्याला. थांब जरा, ते येत आहे कन्सेंट जरुरी आहे, त्यांचा कन्सेंट असं आम्हाला माहिती नाही. असं काढ नको, वरतीच घे, वरती चांगलं आहे. इथे लागते एवढं काय हे करायचं. कोण बोलतोय? मग बोल. तर मग आय थिंक आपल्याला तिकडे साड्या मिळतील, आणि मुलींना तर माहिती आहे की साडी शॉपिंग म्हणजे किती. आणि आणि आमच्या डोक्याला दर्द फिरायचं. मी नाही गरमीमध्ये एवढं जायचं. तू खुश आहेस का माझ्यासोबत साडीची शॉपिंग? काय नाही बोलतो, मला गरमीचं कंटाळा आला बोललो. हा पण तुला आणि बाईकवरून फिरायचं इकडे तिकडे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गरमीत बाईक हेल्मेट घालून बाईक चालवायचा. ॲक्च्युली आम्ही कार घेऊन जायचा विचार केला होता पहिला, पण तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि संध्याकाळचा टाईम आहे, तर मग जास्तच पार्किंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आता आम्हाला उन्हाचं बाईक घेऊन जावं लागेल. लेट्स सी, जसं जसं होतं तसं आम्ही तुम्हाला नक्कीच कॅप्चर करू सगळ्या गोष्टी. आणि मी ट्राय करेन खूप गोष्टी कॅप्चर करायच्या. मार्केटमध्ये तर पहिल्यांदाच असं व्हिडिओ काढणार, तर माहीत नाही किती निघणार किती नाही. राहुलने थोडं एफर्ट्स घेतले माझे व्हिडिओ काढायला. लेट्स सी. सो आम्ही आलो आहे आता दादरमध्ये. आम्ही आता आलो आहे ठाण्यामध्ये, दादरमध्ये नाही. ठाण्यामध्ये आलो आहे, आणि आता बघू आम्ही. कंटाळलो बाई गाडी चालू. आता आम्ही एका शॉपमध्ये चाललो. आय डोंट नो तिकडे अलाउड आहे की नाही शूट करणं. असेल तर तुम्हाला दाखवू. हां, असेल तर तुम्हाला दाखवू, नसेल तर मग ते बघू ना. अरे रोड तू दोघा फोनमध्ये बघितलं पण झाली. तर मग आता आम्ही बघू अलाउड आहे की नाही, तर मग शूट करू. अदरवाईज साड्यांच्या शॉपमध्ये जनरली नसतं असं अलाउड. जरा माझ्यासोबत चाल, म्हणजे तू येशील त्या व्हिडिओमध्ये प्लीज. तर आता बघू, आतमध्ये जाऊ. पेशन्स सुद्धा चेक होतील. का तुला वामिनीमध्ये का जायचं? ठीक आहे, चलो. आता आम्ही जिथे गेलो होतो ना वामिनीमध्ये, तिथे नाही मिळालं मला. तर मग आता मी दुसऱ्या शॉप्समध्ये जाऊन बघतो. इथे आहेत बरेचसे शॉप्स. काळे दिसते का? तर आता मी दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन बघतो, इथे बरेचसे शॉप्स आहेत. तर आता आम्ही दुसऱ्या पण शॉपमध्ये गेलेलो. ॲज युजल आम्ही फिरतोय, त्या दुकान. आम्हाला मुलांचं बरं असतं. एका दुकानात जा, हाताना घ्या 1 शर्ट 2 पॅन्ट, मग तुम्ही घ्या. ठीक आहे. लाज वाटते, खूप लोक आहेत आणि आम्हाला बघतायत. आता आम्ही 5व्या 6व्या दुकानात आलोय. इकडे पण बघते आता साड्या. इकडे बघ. बघू आता ते आणायला गेलेत, हिला भेटते की नाही बघू. वैतागलायस का? काय कंटाळलायस का? फायनली साडी नाही नाही भेटली, पण दुसरी कुठली तरी नाही घेतली. एका जागेवर होती, एका जागेवर भेटली होती, पण ती खूप महाग होती. ओव्हर प्राइस होती ती. म्हणजे या दुकानात जिथे आम्ही रील बघून आलो होतो
त्या तिथे कमीमध्ये तिथे 4,200 ला आहे आणि तिकडे तो आणि तिथे 6,500 5,500 कमी करून 5,500. पण जर ती गोष्ट स्वस्तात मिळत असेल आपल्याला तर मग आपण का नाही. महिने काय केलं 4,200 आणि 1,300 5,500च होतात. महिने इथून 1,300ची साडी घेतली आणि आता 4,200ची एक आठवड्यानंतर येणार परत ती घेणार. म्हणजे पैसे खर्च तेवढेच गेले 5,500 पण घेतली 2 साडी त्याची काय. पण मग 2 आल्या ना त्याच्यामध्ये. तर मला आता जी साडी मिळाली ना ती खरंच खूप छान साडी आहे. मला आवडतात अशा साड्या पण ह्याला आवडत नाही म्हणून मी घेत नव्हते, पण आता मी घेणार. तर आणि जी साडी आम्हाला घ्यायची होती पण ती अनफॉर्च्युनेटली अवेलेबल नाही आहे. तर मग एक सेकंड, हां मला बसू दे. तर मग ती अनफॉर्च्युनेटली अवेलेबल नाही आहे साडी. तर मग ते बोललेत की 1 वीक नंतर आम्ही देऊ ती साडी. पण ती साडी ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे आणि जर ती कुठेच अवेलेबल नाही आहे तर मग मला सर्दी झाली आहे. सॉरी, मला नाक कळतं आहे माझं. तर बघू. 6,500 बोलला तो. 5,500 त्याला कमी केले, म्हणजे 5,500 घेत होता तो साडी. ठीक आहे. तर काय म्हणजे काय मला वर्थ नाही वाटलं. जर ती साडी आपल्याला कुठेतरी कमीमध्ये मिळते तर त्याच्यासाठी जास्त पैसे कशाला टाका. म्हणून मग मी डिसाईड केलं की नाही, त्याच्या बदली मी 2 साड्या घेईन. मला कळणार की मी काय बोलते. माझं मॅथ आणि कॅल्क्युलेशन मला व्हॉईसला कोणा कळत नाही सगळ्या गोष्टी. तर आता राहुलने फायनली जे राहुलला हवं होतं ते राहुलने घेतलेलं आहे, जे की एक ग्रास बाल्कनीसाठी. आता परिपूर्ण होईल आमचं जंगल घरचं. तुम्हाला फायनल लुक दाखवा. म्हणजे आता कसं आता तर कुंड्या अशा ठेवल्या. बघू आता घरी गेल्यावर. आता मी नुसतं बेडरूमच्या बाल्कनीसाठी घेतलं आहे. तिथे कसं दिसतंय बघू. मला विचार चालू आहे ते हॉलमध्ये 2-3 पॉट ठेवलेत ना, तर तेवढाच छोटा तुकडा त्यावरती ते पॉट ठेवलं कारण ते खाली टाईल्सवरती डाग पडतात. दाखवतो मला तुझा कन्व्हिन्स. मला कन्व्हिन्स करतो. ठीक आहे, बघू आता. हे जेव्हा हे त्याचं बनेल ना असं प्रॉपर तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू सुद्धा. ॲक्च्युली खूप चांगल्या क्वालिटीचा मिळाला आणि आम्हाला खूप कमीमध्ये मिळालं. आणि ठाण्यामध्ये खूप कमीमध्ये मिळालं आणि म्हणजे जेवढं आम्ही बाकीच्या दुकानामध्ये विचारलं होतं आणि या दुकानामध्ये जी प्राईस होती म्हणजे आम्ही थोडं बार्गेनिंग केलं ऑब्वियसली. आम्ही म्हणजे मीच काय झालं. तर मग ठीक आहे, त्याची बघू. आता आम्ही घरी जातो. मला भूक लागली ॲक्च्युली. सर पण झालं. सोल सूप बनवलं आहे आणि आलो थोडा वेळ झाला. बघू त्याचं काम थोडंफार आवरेल मग मी थोडं जेवण करेन. तर आता आम्ही आलो मग अशी जाऊन ठाण्याला. ते तिला जे हवं होतं साडी वगैरे तिथं भेटली नाही. मग अशी मला सांगितलं. आलो घरी. माझं जे होतं ते मी केलं. आता तुझ्या आतमध्ये जेवण बनवते. चला बघूया काय करते. बिचारीला सर्दी झाली तरी पण काहीतरी बनवते. काय पिठलं आणि काय आणि भात. तुला काय पाहिजे? भाकरी पाहिजे ना? नको, भातच ठीक आहे. किती वेळ लागेल? 10 मिनिटं होईल मला वाटतं. ठीक आहे, चल कर. अनफॉर्च्युनेटली शॉपिंगपर्यंतचा व्हिडिओ घरपर्यंत आला. आहे ना, एवढं काय त्यामध्ये ते होतं. कंटाळा आला पण आज उन्हामध्ये. म्हणजे शॉपिंगचं नाही, उन्हामध्ये फिरण्याचा लई कंटाळा आला. ऊन 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 ऊन. आमच्या घरातला सगळ्यात सुखी प्राणी कोण आहे माहिती का? सुखी प्राणी, सगळ्यात सुखी प्राणी. मला खायचं प्यायचं घरात सगळीकडे तिचं बसायचं, कपडा खेळणं बिणं सगळं तिथं ते हलवायचं. खाऊन पिऊन झालं की परत झोपून जायचं. काय तिला करायचं नाही नुसतं. हे की नाही, हे की नाही. झोप 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 आराम कर. होईल झोप बोललं की लगेच आवड शकते. हो गो माझं तो
लगेच जरा काय केलं की लगेच हिला खेळायचं असतं. हे आईचा खेळ यायचा, त्याचा खेचाखेची करायचा एवढंच. बाकी बॉल टाकला आणणार पण नाही, पळण्यासाठी आळशी झाली एकदम. मस्त आता खेचाखेची करायची. सोड सोड. चला फ्रेंड्स, यासोबत मी जरा खेळतो आणि मग तुमच्याशी आम्ही भेटतो, मी आणि ऋषांतर. हां चल चल खेळूया चल. सो आम्ही ना आता बाहेर आलो होतो. तर म्हणजे राहुल पहिला निघाला बाहेर आणि मी नंतर निघाले बाहेर. तर त्याची ना खूप सवय आहे, तो ना चावी वगैरे नाही घेऊन निघत. आणि तो एकदा ऑलरेडी लॉक मतलब तो विदाऊट चावी घेऊन तो एकदा बाहेरच होता. जे माझ्या भावाला घेऊन यायला लागली होती चावी इथे, तोपर्यंत तो आणि मी बाहेरच होते. तर आता परत त्याने तसंच केलं आहे. मी होते घरी बट नंतर मला पण त्याने बोलवलं खाली. तर मग आता असं झालं की त्याने ना चावीच नाही आणली आहे. आणि मी त्याला म्हटलं की मी पण नाही आणली आहे चावी. तर मला बोलतो की जस्ट डायलवरती बघ कोण आहे का चावी बनवणारा वगैरे. आता मजा येणार आहे ह्याची. तर ह्याला ना समजलंच पाहिजे की भले मी आहे पण तू चावी घेऊन निघायला पाहिजेस. बघू आता मजा येणार आहे ह्याची. तसं मी सांगितलं, राहुल स्वतःची चावी विसरलाय. अय 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 सर, अरे कोणीतरी आलं समोरून. आता आमची एन्झायटी, सोशल एन्झायटी वाढलेली आहे. तर फायनली राहुल स्वतःचा मला निष्काळजीपणा दाखवून त्याने चावी. माझा काय नाही, मी पहिला निघालो होतो घरातून बाहेर. नाही पण तू चावी घेऊन मी कशाला निघायचं. निघू चावी घेऊन? आता ही घरामध्ये तू बसली मला आहे. कसं काय बोललो? तू मला आठवण केली का ऋषाली चावी घेऊन ये? पण मी कशाला करू? तू बोलली मी नाही येणार, मी नाही येणार अशी बोलली. मी कशाला आठवण करू? सिंपल गोष्ट आहे. नाही पण तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी विसरली. माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आता काय नाही. करायचं? तुम्ही सांगा आता नाही घरामध्ये. आता काय करायचं? सोल्युशन दे. आता काय मला काय नाही, चला नाईट आउट मारूया. मला भूक लागली, मला बरं नाही वाटत आहे. मग चल. काय आहे ह्याला माहिती आहे, घरामध्ये ह्याला माहिती आहे की मी रिस्पॉन्सिबल आहे आणि मी चावी आणली आहे. ह्याला माहिती आहे की मी मी मगाशीच याच्यासारखी बघितली. रिस्पॉन्सिबल नाही मी मगाशीच आहे आणि मी बघितली. चावी आणली आहे. चावी नसती, मला असं वाटतं चावी नसती तर मी एवढ्या वेळ तिथे मीटिंगला थांबलो नसतो. रिस्पॉन्सिबल नाही आहे ह्याच्यासारखी. मी इरिस्पॉन्सिबल चला, नाही आहे मिने. मी याच्यासारखी. जे ह्याला माहिती आहे म्हणून हा चल एवढा घरी. मठ्ठासारखा उत्तर देतोय. भूक लागली मला. चल यार. चल ना मग तू. तर चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग मे बी छोटा असेल थोडासा, कारण खूप धावपळ झाली. सोसायटीचं जरा मीटिंग हे ते असं तसं चालू होतं. आत्ता आम्ही जेवायला बसलो आहे, तर जेवतो आम्ही आता. घाई गडबडीत बंद करतो व्लॉग. जरा जवळ ये तू. जवळ आहे काय मग असं वाकडं होतं. प्रेम किती ठीक आहे ना, मला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. काहीतरी थांब जरा, ना मी बोलते काय ते बघ कधी. तर सांगा मला तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर. आणि काही सजेशन्स असतील तर आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. थोडेफार आमचे अँगल्स वगैरे असे उलटे सुलटे किंवा इकडे कॅमेरा मी इकडे बघतोय. लाइटिंग वगैरे पण थोडा इश्यू. ठीक आहे, आम्ही तर असं एकदम म्हणजे जेवढं होऊ शकतो तेवढं रॉ आणि जेवढं असं नॅचरली जे आम्ही करतो तेच दाखवायचा प्रयत्न करतो. तर हळूहळू बघू. तुम्हाला आता रस्त्यात जाताना मे बी आता माहीत नाही, फर्स्ट टाईम आता मी असं रस्त्यावर बोलले वगैरे, तर आवाज किती येतो काय येतं आम्हाला काय माहीत नाही एवढं. पण हळूहळू जसं जसं बघू करू थोडं इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, चला बाय बाय, गुड नाईट. बाय.